हॅलो. हॅलो. नमस्कार हा बोला. पवन भट बोलतोय. हा नमस्ते. बोला बोला बोला. अकोला जिल्ह्याच्या वतीने आपले खूप खूप आभार महाराज. धन्यवाद धन्यवाद मोदी धन्यवाद. बोला. जे आपण काय म्हणतात? प्रयत्न केले आम्हाला एवढं असं वाटलं पण नव्हतं एवढं साहसिकने तुम्ही जे काम करून दाखवलं हे एवढं साधं काम नव्हतं महाराज. तुम्ही खूप नाही काही नाही असं फिल्डिंग लावली होती त्याबद्दल नाही धन्यवाद. आमच्या नाही इथल्या नाही 2700 लोकांचे भवितव्य तुम्ही उजळून दिलेत. याच्या नाही पुढे नाही पण महाराज तुमच्यासोबत डोळे झाकून आम्ही उभे आहे. नाही, काय अडचण नाही. आता पुढचं पण नियोजन चाललंय माझं. आता आपण जसं एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा प्रेशर घातला होता त्याच हा, हा. पद्धतीने आता आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचे जवळचे आहेत निष्ठावान त्यांना मानतात ते हा त्या लोकांना आता मी कॉन्टॅक्ट करायला लावलोय. तर त्यांच्या अच्छा. माध्यमातून पुढे मुदतवाढ मिळण्यासाठी किंवा मुदतवाढपेक्षा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आणण्यासाठी रोजगार हा. उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल त्यासाठी जे एक मोठी व्यक्ती आहे जे त्यांना खूप मानतात अशा व्यक्तींना भेटून त्यांना एक भावनिक साथ घालायचा प्रयत्न करतोय विदाऊट नक्कीच आंदोलन. नक्कीच. मी आता जस्ट वसावे सरांचं संभाषण बघितलं त्यावेळेस तुम्ही नागपूरचं काहीतरी बोलले होते. हो. नागपूरला तर मी तर तारीख घेतोय नागपूरची आता 2 दिवसात. महाराज नागपूरला येत असाल तर आम्ही आम्हाला आमंत्रित करू शकतो आपल्याला की अकोलामध्ये तुम्ही या तुमचं जंगी स्वागत घेऊ आपण. आणि तिथून नागपूरला जाऊ आपण. काय अडचण नाही. हो चालेल चालेल धन्यवाद सर. नागपूरला जे आपण जाणार आहे ज्यांच्याकडे जाणार आहे ते जर त्यामध्ये भाग घेतले तर 100% तुमचं काम वाढून जाईल. बरोबर ना? नक्कीच विश्वास आहे सर आमचा महाराज तुमच्यावर. नाही, आता जे नागपूरला ज्यांना भेटायला येणार ना मी त्यांना जर भेटलो तुम्हाला भेटायला लागणार ते नाव लक्षात आलं असेल तुमच्या. हो माहिती आहे समजलं मला. हा, मग तिथं जे व्यक्ती आहेत ना त्यांचे जे आध्यात्मिक क्षेत्रातले जे गुरु आहेत ना ते आमच्या भागातले आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे ते आमच्याकडे 4 दिवस येऊन राहून जातात आमच्या भागामध्ये. ओके ओके. त्यामुळे ते खूप फायदेशीर ठरेल आपलं. ठीक आहे सर. त्यामुळे काय अडचण नाही. ठीक आहे. ओके. हो धन्यवाद महाराज. धन्यवाद. हा.